नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिनेश सुप्रिया सुनील हिंदळेकर. तर मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी गावी आलेलो आहे आणि गावी येतच मला आज कळलं आहे की आज एक इथे कार्यक्रम करणार आहेत सगळे गावकरी मिळून वर बागेत सड्यावर. तिथे एक वाघोबा देवाचं मंदिर आहे. मंदिर नाही बोलू शकत, एक छोटं पाषाण आहे. तर तिथे आपण दरवर्षी भट वाढतो. कारण का भट वाढण्याचं तात्पर्य म्हणजे जे काही आपल्या गावातली ढोरं आहेत, गुरंढोरं आहेत, ते वर चरायला जातात. तर त्यांचं संरक्षण म्हणून आपण तिथे पूजा करतो आणि प्लस भट देखील वाढतो. भट वाढणं म्हणजे आपण ब्राह्मणांच्या हातून तिथे भोजन करतो. मग ते नैवेद्य आपण देवाला दाखवतो आणि नंतर आम्ही सगळे मिळून देखील त्या नैवेद्याचा लाभ घेणार आहे. तर इथून आता 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरच आहे. पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये सगळं तो मंदिर वगैरे मी दाखवण्याचा प्रयत्न करीन, जास्तीत जास्त गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करीन. तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण पहा हीच विनंती. इथून थोडं चालायला लागणार आहे. ते बघा तिथेच आपले फंटर सगळे. भाई काय थय गवदेव म्हणजे काय असतं भाई? ही गुरांची वगैरे रक्षा करण्यासाठी वगैरे. ओके, म्हणजे जिथे आपली गोरं सगळे चरायला येतात वर बागेत, त्यांची एक रक्षा करण्यासाठी त्यांचा एक देव असतो. तर तिथे आपण दरवर्षी भट वाढतो, म्हणजे भटांच्या हातून आपण भोजन करतो. तर आता भाई आपल्याला घेऊन चाललेले आहे. याला तर तुम्ही ओळखतच असाल, साईजला आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये पण होता. पार्टीचं एक आणि पार्टीचं एक, तिन्ही ब्लॉग मध्ये, आणि फिशिंगचं एक. मस्तपैकी तुम्ही बघू शकता, असं एकदम गोल्डन गोल्डन असं वाटतंय. हा आत्याचा मुलगा. आपल्या घरापासून इथे यायला तरी आपल्याला अर्धा तास लागलेला आहे बाईकवरून. चप्पल आहे काढू भाई? हो, हे बघा, हा आमचा देव जो आमच्या गुरांची रक्षा करतो, जे वर येतात. या देवाला आपण वाघोबा देव असं बोलतो. तुमच्या सगळ्या गुरांची रक्षा कर रे देवा. होय महाराजा. मागच्या वर्षी पण केलेलं आहे, पण तेव्हा मी नव्हतो. हा आता जिथे आपण भट वाढतोय तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बघू शकता एकदम मोठी जागा आहे. आपली भावकी तिथे आहे. सकाळी 8 वाजता झालेली आहे. आवाज यायला लागला तिथे जा वाटतं आपली मंडळी सगळी. दे बघा आपली मंडळी. हा, हे बघा आपली मंडळी. मंडळी काढतो नको घेऊ बाजू जेवण बनवायचं काम चाललं आहे. जमा होती
हे आमचे आचार्य दया तेली पटवर पहिलाच गेट लागतो मोठा पहिलाच गेट. हा गेट आहे तो. हो गेट आहे. फुल जोरात असं काम चाललेलं आहे. साईडला एवढी शिल्लक तुला बाईकने ती बाईक आहे. जाऊ कसा बाहेर चाल आत येऊन यायचं. रोडवरती आलाय. गेटवरती आलाय तो. इकडे मांडतो चल बस. पापड वाचतो आम्ही. पापड हो का एक गाणं होऊन जाऊ दे. व्हिडिओ शूटिंग चालू आहे. लवकर गाणं होऊन जाऊन दे मस्त पैकी. अरे बोल ना. हा आटून द्या आटू दे. सांज सकाळी पंढरीची बाग पांडुरंग माळी फुलवी भक्ती बीज. सांज सकाळी पंढरीची बाग पांडुरंग माळी हरिनाम जप तुझ्या याता सांग महात्पारी लागे दर्शनास रांग पिळा अष्टगंध तेल्यांच्या कपाळी पंढरीची बाग पांडुरंग माळी. अरे पंढरीची बोल बोल तू बस बोल झालं, ना. झालं. तू बोल रे. बस झालं. बाबू चला आपापलं नाव हे करा. सांगा पूर्ण नाव. श्रेया संतोष परब. सौम्य सत्यवान तेली. दत्ताप्रसाद प्रशांत परब. ही आपली सगळी युवा पिढी आहे पुढची. इंदे भटवाडी दाखव आपली बॉडी मागून. हा इंदे भटवाडी फिर असा. ही वीर आहे. चला अजून एक होऊन जाऊ दे. परत मध्ये अटकात. ब्रेक पडला ना. परत मध्ये अटकात काहीतरी. चालू आहे. पुढची चालवायला. स्टार्ट 1 2 3 स्टार्ट. ए बाबू कोयतो श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए. राम के नाम का जय श्री राम. रस चाहिए. सुख मिले सुख मिले ऐसे अमृत को पीने में. सुख मिले ऐसे अमृत को पीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम. वाह. राम रसिया हूँ मैं राम सुमरन करूँ. सिया राम का सदा ही मैं चिंतन करूँ. राम रसिया हूँ मैं राम सुमरन करूँ.
सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं, वो सच्चा आनंद है, सच्चा आनंद है ऐसे जीने में, सच्चा आनंद है ऐसे जीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम। अरे अरे महादेव। उलटो फिरव फिरव कसं होतं तो हाताकडं हा इथं जवळ जाऊ दे. हा, बस तसं नाही तसं नको पुढं फिरू बसता येईल खीर तयार झालेली आहे. माती घाल धोंडे घालू नको बेल्या हेडमध्ये. माझा सिंधुदुर्ग. कोणतो खेळू? ह्या खेळूचं नाव काय? लगोरी. हे दत्त्या हे तकडे मारा. पाठरी मारा. केळीच्या पानांची साफसफाई चाललेली आहे मस्तपैकी. केळीच्या पानात जेवणार आहे आम्ही. ताट बीट काय नाही, केळीच्या पानात सरळ. ॲडव्होकेट नंदू सर गोरे यांचं आगमन झालेलं आहे. यूट्यूबवर डायरेक्ट. गिरस्त जातो रे. काढतो बाहेर काढलं होते आतमध्ये बसलं. गप करा. लाडू टाकतो पप्पा तरी आता बघ. तोड घेतली. ते पापड चाललेले आहे. ते भाजी, डाळ, भात, खीर. डोळे भरून पाहिला विठ्ठल, डोळे भरून पाहिला विठ्ठल, डोळे भरून पाहिला. आज माझ्या मनी आनंद झाला, आज माझ्या मनी आनंद झाला, आनंद झाला. डोळे भरून पाहिला विठ्ठल, डोळे भरून पाहिला विठ्ठल, डोळे भरून पाहिला. इथे आता देवासाठी नैवेद्य काढण्यात येते. आणि महत्त्वाचं म्हणजे देवासोबत वाघाची पण एक सेपरेट असं पान काढतात नैवेद्याचं. धर 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 वर उडाव त्याला. अरे तू धर ना. तोंडाने बोल कोण तू धर धर काय पाहिजे? तिकडे जाणार आहे तो. तिकडे जाणार आहे तो. सोन्या कुठे नैवेद्य दाखवायला चाललोय?
घे. इथे आता देवाला नैवेद्य दाखवण्यात येत आहे आणि हा जो पान बाजूला ठेवला आहे तो वाघाचं पान आहे. वाघाचं नैवेद्य आहे ते. नैवेद्य दाखवून झालेलं आहे. आता परत आम्ही जिथे नैवेद्य बनवत आहेत त्या ठिकाणी चाललो आहे. होऊन जाऊन प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागर अज्ञान बुद्धी चिंता क्लेश अवघे देशातरी पाठवा हे रंबा गणनायका गजमुखा महादेव. फक्त टाक ती खीर. आधी नारळ देऊन येऊया मग एकदमच जाऊया. एक जण थांबात कोणतरी. एक शेवटचा कार्यक्रम बाकी आहे. पूर्ण कार्यक्रम संपन्न झाल्यावर देवाला एक नारळ द्यायचा असतो. तो आम्ही द्यायला चाललो आहे. तर नारळ दिला की कार्यक्रम समाप्त. जिथे आपण नैवेद्य चढवला देवाला त्याच देवाजवळ नारळ द्यायचा असतो. हाँ हूँ काय करतो काय ते जीवा वाटा व्हावी आमच्या को म्हाता चालता नाही. महादेव गौरदेव आज या ठिकाणी आपले साधुपत्रप्रमाणे तुझ्याकडे आपले नैवेद्य केलेले आपले ते मान्य करून मानाचं श्रीफळ ठेवलेलं आहे आपले ते मान्य करून जे कळत नकळत जर काय करण्यात चूक झाली असेल तर आपली तू काय खाली घाल. गुरावासरांच्या मुलाबाळांचं सगळ्यांचं संरक्षण कर. इथपासून कर जे कोणी कुटुंबातले वावरत असतील त्यांच्या हाताकडे सांभाळ करून शेती धंदा उद्योग जो काही व्यवसाय आहे त्याचे रस्त्यावरचे सर्वांना मिळवून दे. पूर्ण रखवले आधार येऊ देऊन बरं काही आनंद ठेवून तुझी सेवा दाखरी अशीच आनंदाने करून घे महाराज. येतात करतील. खाऊन बघ खाऊन बघ. भारी लागतात ना. तर अशा प्रकारे आज आम्ही गवाळ देवाजवळ भट वाढला. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही देखील नैवेद्याचा लाभ घेतला आणि शेवटी सर्वांची रखवाली म्हणून देवासमोर गाराणा देखील घातला की सर्वांची गुराढोरांची रखवाली आधार. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अशा प्रकारे आजचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आजचा पार पडला. भरपूर लोकांची हजेरी होती. आमच्या गावातली लोक खूप उत्साही कार्यकर्ते आहेत. आणि शेवटचा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.